मैत्रिणींनो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल की सध्याच्या विकसित भारताच्या अमृत काळामध्ये आपल्या केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं 11 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि आपले लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनीही वयाची 75 पूर्ण केलेली आहे. या निमित्तानं केंद्र सरकारनं गेल्या 11 वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा आपण सध्या घेतो आहोत. आणि मैत्रिणींनो, आज स्वच्छता आणि आरोग्य या विषयामध्ये गेल्या 11 वर्षात सरकारने आपल्यासाठी काय काय केलं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि त्याचबरोबर गेली अनेक वर्ष महिला सक्षमीकरणासाठी सातत्यानं काम करत असलेल्या, स्वतः व्यवसायानं वैद्यकीय डॉक्टर असलेल्या माननीय नीलमताई गोऱ्हे. नीलमताई नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद. नीलमताई, स्वच्छता आणि आरोग्य हे तुमचे फार पूर्वीपासूनचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि तुम्ही महिलांचे प्रश्न सोडवताना महिलांच्या सामाजिक आरोग्यविषयक गरजा किंवा त्यांच्या जे काही त्रास असतात हे सोडवण्यासाठी या विषयांनाही सातत्याने महत्त्व दिलेलं आहे. तर त्या दृष्टीने आज या विषयावरतीच चर्चा करूया. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीला सुद्धा 11 वर्ष झालेली आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती आणि बदलाचं वारं भारताच्या अगदी खेड्याखेड्यामध्ये वाहत आहे. आणि एक मनुष्यबळ विकासाचा भागीदार म्हणून स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन मोदी साहेबांचा आहे. त्या पार्श्वभूमीवरती आज आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य आणि त्यात महिलांचा विषय आपण घेतलेला आहे. एक तर पहिलं गोष्ट अशी की स्त्रियांना टापटिपीची आवड असते असं आपण म्हणतो, पण त्याचबरोबर कशामुळे संसर्ग रोगाचा होतो, काय काय प्रकारची स्वच्छता ठेवली पाहिजे याच्या खूप उदाहरणं झालेली आहेत. आणि विशेषतः कोविड काळामध्ये तर आपण पाहिलं की याचा एक धडा वास्तवपाठच सगळ्यांना मिळालेला आहे. या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारचा हा जो स्वच्छता ही सेवा हा जो 15वडा आयोजित केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वस्थ नारी सशक्त नारी अशा प्रकारचं अभियान सन्माननीय प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री आहेत आणि नुकतंच त्याचं उद्घाटन झालं, ज्याला नामदार एकनाथजी शिंदेही गेले होते. आणि प्रत्येक विभाग जो आहे तो स्वतःची जबाबदारी पूर्ण करतोय. त्याच्यामध्ये ज्या ऐकणाऱ्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये या ज्या सख्या आहेत आपल्या सगळ्या, तर त्यांना स्वतःचं घर टापटीप असावं असं वाटतं, पण आता स्त्रिया हळूहळू सगळ्या जगाचा सुद्धा कारभार बघण्यासाठी पुढे पावलं टाकतायत. त्यामुळे संपूर्ण विश्वाचं नाही पण निदान आपल्या गावची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या परिसराची ही स्वच्छता आणि स्वच्छतेच्या बरोबर पर्यावरण हे दोन्ही विषय एकमेकाशी जोडलेले आहेत आणि आपल्या वैयक्तिक स्वास्थ्याशी पण जोडले गेलेले आहेत. हो, त्या अनुषंगानेच मला ताई तुम्हाला विचारायचं आहे असं की स्वच्छता ही सेवा हे जे अभियान सुरू झालं यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता किंवा व्यक्तिगत आरोग्यापासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत असे सगळे विषय त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये तुलनेने आपल्याला या सगळ्याबद्दलची जाणीव जागृती कमी दिसते. तर या अनुषंगाने काय करावं लागेल किंवा तुम्हाला काय वाटतं यासाठी? आधी आपण याचा विचार करू की आपण 10 घरं पाहिली एखाद्या वस्तीमध्ये आणि किंवा एखाद्या सोसायटीमध्ये सुद्धा, त्यातली काही घरं स्वच्छता आणि प्रसन्नता दोन्ही दिसते आणि काही घरांच्या मध्ये मात्र तेवढी सकारात्मक जाणीव आपल्याला येत नाही. तर याचं कारण काय आहे? याच्यात कारणामध्ये आपण जर का गेलो तर आपल्याला दिसतात की का करत नसतील. त्याच्यात एक असं वाटतं की ज्यांना स्वतःची जाणीव नसते
आर्थिक प्रश्न असतो, वेळ नसतो. त्याचबरोबर स्वच्छता कशाला म्हणायचं, बऱ्याच जणांना वाटतं आम्ही स्वच्छच आहोत, घर आमचं स्वच्छच आहे, परिसर स्वच्छच आहे, पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसतं की तिथे कीटक असतात, डेंग्यूचे डास असतात, मलेरियाचे डास असतात. आणि मग काय होतं की माणसं म्हणतात, गरीब अतिशय असतात की साबणाचा खर्च नाही, आम्ही कुठून आणायची सगळी स्वच्छतेची साधनं. पण आपण नीट विचार केला तर आपल्याला कळतं की आपल्या आजारपणावरती जो खर्च होतो त्याच्यापेक्षा हा स्वच्छतेचा खर्च कमी आहे. हे आधी गृहिणींनी प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरं असं होतं की स्वतःला कसं तरी वाटायला लागतं किंवा मला बरं नाही, मी 4 चौघांमध्ये कशी जाऊ. आणि तिसरं म्हणजे मनावरती तर परिणाम होतोच. दुसरं, अशा वेळेला कचरासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला दिसून येतो. आणि त्या कचऱ्याच्या मध्ये मला सांगायला पाहिजे की स्त्रिया आणि पुरुष दोघांनी पण विचार करण्यासारखा विषय आहे की हा जो स्वच्छता ही सेवा, तर यावर्षी आपली जी कॅम्पेन आहे स्वच्छता ही सेवा, ती होल ऑफ गव्हर्नमेंट अँड होल ऑफ सोसायटी, म्हणजे संपूर्ण शासनाने आणि संपूर्ण समाजाने याच्यात सहभागी होणं अपेक्षित आहे. आणि हे करत असताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे वेळ आणि त्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. दुसरं मला असं दिसतंय की समाजाचा सहभाग वाढावा. आणि म्हणजे काय करायचं याच्यासाठी सुद्धा बघा, एक आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारचाच भाग आहे स्वच्छता राज्य पाणी व स्वच्छता मिशन. त्यांनी दिलेला हा 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंतचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये आपली 30 सप्टेंबर नंतर प्रतिज्ञा होणारे, स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता दिवस साजरा केला जाणार आहे. पण त्याचबरोबर आपल्या आसपास असणाऱ्या नद्या, त्याच्यामध्ये जो कचरा टाकला जातो, आता खूप अतिवृष्टीमुळे वेगाने पाणी वाहून गेलेलं आहे, म्हणजे पाणी कमी होतं, तसे सुकलेल्या वेली किंवा बाकीचा कचरा तिथे सापडतो. त्यामुळे नद्यांची स्वच्छता, त्याचबरोबर कायमस्वरूपी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची. महिलांच्या दृष्टीने तर मोठा विषय आहे, म्हणजे मासिक पाळीचे सॅनिटरी नॅपकिन्स. आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विल्हेवाट कशी लावायची. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यासाठी वेंडिंग मशीन्स अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली, विशेषतः शाळांमध्ये. परंतु ह्याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे की ही जी बायोलॉजिकल वेस्ट आहे, ती बायोलॉजिकल वेस्टमध्ये मासिक पाळीच्या बरोबर विशेषतः बाळंतपणाची सुद्धा जी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा आज 7 दिवसांनी तो वेस्ट उचलला जातो. आपण बघतो काही वेळेला तो आली नाही गाडी तर ते उघड्यावरती पडतात किंवा कुठेतरी सापडतात. तर या बायोलॉजिकल वेस्ट एक आहे त्याची. त्याखेरीज इलेक्ट्रिकल वेस्ट आहे, म्हणजे बल्ब बघा आपण काढतो पटकन आणि कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकतो. तर याचं सुद्धा सेग्रिगेशन करून, म्हणजे पृथक्करण करून वेगळं करून टाकणं गरजेचं आहे. मला महत्त्वाचं काय वाटतं की स्वच्छतेची नजर यायला हवी, की आपण हा जो स्वच्छता आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्या भागात आपण बघतो उंदीर, झुरळं, सगळे प्राणी कुठेही फिरत असतात. इव्हन आपल्या अनेक पवित्र स्थळी सुद्धा आपल्याला या गोष्टी दिसतात. त्यामुळे पेस्ट कंट्रोल पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि ह्या ज्या मोहिमा केल्या जात आहेत त्या मोहिमांच्या मध्ये महत्त्वाचं म्हणजे शोषक खड्डा, की जिथे आपण तो कचरा टाकायचा किंवा निर्माल्य असतं घरामधलं ते खत म्हणून झाडांना आपण टाकू शकतो. तर या सगळ्या गोष्टींच्या बरोबर महत्त्वाचं म्हणजे रोगापासून दूर होण्यासाठी, रोगराईपासून दूर होण्यासाठी आपलं स्वतःचं आरोग्य आणि कुटुंबाचं आरोग्य सांभाळत असताना पाणी जे आहे, मध्यंतरी बघा GBS म्हणून आजार पसरला होता आणि नंतर असं लक्षात आलं की स्वच्छतेच्यासाठी जे असणारे नळ असतात, पाईप, म्हणजे ते पाणी विहिरीमध्ये एका मिश्र झालं होतं आणि त्यामुळे अनेक लोक GBSने आजारी पडले होते. माझं असं सगळ्यांना एखादं शक्य होणार नाही, पण ज्यांना शक्य होत असेल, ज्यांना तेवढं परवडू शकतं, त्यांनी शक्यतो उकळून थंड केलेलं पाणी प्यायलं पाहिजे. कारण आधी पाण्याचीच टंचाई आहे खूप, पण जिथे पाणी आहे तिथे पाण्याचा सोर्स दूषित झाला तर मोठ्या प्रमाणात आश्रमांमध्ये किंवा इतरत्रही लोक आजारी पडतात आणि त्यामुळे हे एक आवश्यक आहे. दुसरं मिनरल वॉटर आपण म्हणतो, पण ते सुद्धा प्लास्टिकची बाटली उघडून जर का परत वापरलं गेलं असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पोटामध्ये जातं. आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचा आपण जर का विचार केला तर मी असं म्हणेन की या सगळ्यामध्ये केवळ एक गाव पुरेसं नाही आहे, तर निर्मल ग्राम, आपला आसपासचा परिसर आणि सोसायट्या स्वच्छ करण्याकडे हे सामूहिक काम आहे. एकाने स्वच्छता केली आणि बाकीच्यांनी केली नाही तर त्याच्या घरातला डास सोडून दुसरीकडे येणारच आहे. तर या सगळ्यासाठी मग पाणी साठवू नये घरामध्ये, या सगळ्या माहिती महानगरपालिका देत आहेत, जिल्हा परिषदा देत आहेत. आता बघा महाराष्ट्रामध्ये महिलांचा एक कोंडी करणारा प्रश्न होता म्हणजे स्वच्छतागृहांचा. तर तिथे आता बऱ्याच ठिकाणी छोट्या गावांमध्ये प्रत्येक घर तिथे
स्वच्छतागृह झालेलं आहे. आणि मी एका गावामध्ये पाहिलं काही ठिकाणी मुद्दामून जाऊन की आता त्या बिघडल्या आहेत का काय, खराब झाल्या आहेत का काय, तर त्याची दुरुस्ती सुद्धा ग्रामपंचायत करून घेते की जेणेकरून त्याचा वापर व्हावा. पण सार्वजनिक ठिकाणी त्याचं जे स्वच्छतागृह जे असायला पाहिजेत त्याच्याबद्दल सुद्धा सरकारने बरीच पावलं उचललेली आहे. आणि दिवसभरातून स्वच्छतागृह वापरल्यानंतर, स्वयंपाक पाणी झाल्यावरती किंवा कुठेही अस्वच्छ गोष्टींना हात लागल्यावरती ते हात धुतले गेले पाहिजेत. मैत्रिणींनो, आपण नीलमताईंकडनं आरोग्याविषयीच्या खूप महत्त्वाची माहिती घेतो आहोत. पण पुढची माहिती ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नीलमताई, तुम्ही सांगत होतात की हात धुण्यापासून किती बारकाईने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काही सवयी लावून घेतल्या पाहिजेत, त्याच्याविषयी अधिक सांगा ना. हात धुण्याच्या बरोबर सरफेस क्लिनिंग म्हणजे आपली जी जमीन असते किंवा जिथे आपले हात लागतात, आपले टेबल्स असतील, सोफे असतील किंवा बाकी घरातलं सामान असेल किंवा सहजगत्या आपला हात जिथे जिथे प्रवासामध्ये लागतो, रिक्षाला लागतो, हँडलला लागतो, तर त्याच्यानंतर हात धुणं जसं गरजेचं आहे तसं सहजगत्या काही वेळेला हात पडद्याला पुसणं किंवा बाथरूममध्ये खूप पाणी उडालेलं असतं सगळ्या ठिकाणी, त्या स्वच्छतागृह जे आहेत त्या तिथे. दुर्दैवाने आज बऱ्याचशा महिलांना, आता तरी परिस्थिती खूप वेगाने बदलते आहे, पण तिथे डस्टबिन नाही आहेत. होय. मग आपल्या जिथे बघा आता महिलांना आरक्षण मिळणार आहे, आरक्षण नसेल तरी मोठ्या प्रमाणात स्त्रिया आज बाहेर येत आहेत, लाडक्या बहिणी म्हणून फिरत आहेत. तर मग अशा वेळेला त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांच्या मध्ये मासिक पाळीचे हे नॅपकिन्स टाकायची सुद्धा व्यवस्था पाहिजे आणि ते दुरुस्त झाले पाहिजेत. ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे एक जी आहे ते. दुसरं, आपण भांडी धुतो किंवा भांडी घासतो, तर भांडी धुताना किंवा घासताना त्याचं जे खरकट आहे ते व्यवस्थित कचऱ्यामध्ये जातं की नाही, किंवा खरकटं सगळं पाण्यातून जात असताना त्याचे तुकडे करून जाईल अशा पद्धतीचे नळाला लावण्याचे स्क्रॅपर्स मिळतात, ते करता येतील. दुसरं, साधं आपला मित्र आहे स्वच्छतेमधला म्हणजे सूर्यप्रकाश. मी काही गावांमध्ये पाहिलेले की भांडी धुवून ठेवल्यावर त्यात कडकडीत उन्हामध्ये भांडी वाळवतात, म्हणजे त्याच्यानी सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छता निर्जंतुक होत असते. त्याबरोबर सॅनिटेशन आणि या सगळ्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपलं जे कपडे आहेत त्याच्यामध्ये स्वतःची अंघोळ आणि आपली बाथरूम्स आपली आणि टॉयलेट्स ही स्वच्छ आहेत की नाही हे पण पाहणं फार गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांसाठी बोलतोय, पण म्हणजे पुरुष वर्गाचा सुद्धा हा विषय येतो की ते वापरत असताना त्यांनी ते स्वच्छ आहेत की नाही पाहिलं पाहिजे. किंबहुना मी तर असं म्हणेन की आपले जे टाइमटेबल सगळं आलेले आहे त्यामध्ये स्वच्छतागृहांची स्वच्छता ही असणं हे सुद्धा एक अत्यंत आवश्यक आहे. याखेरीज दुसरं मला असं वाटतं की बरेचसे संसर्गजन्य आजार आहेत जे श्वसनाशी संबंधित आहेत, म्हणून खोकताना किंवा सर्दी झाल्यावरती व्यवस्थित कापड वापरणं, रुमाल ठेवणं. सारखा जर का एक ज्याला आपण म्हणू की ॲलर्जी येत असेल किंवा ठसका येत असेल तर दुसऱ्यांच्या अंगावर त्यांना त्रास होता कामा नये हे बघणं. या सगळ्या गोष्टींचे मॅनर्स किंवा त्याचं वागणं जे आहे ते पण आवश्यक आहे असं मला वाटतं. मी भगिनींना सांगू इच्छिते, विशेषतः ज्या खूप ज्यांना लोकांशी संपर्क येतो, मग त्या अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील किंवा आपल्या दुकानदार, बचत गटात उद्योजकता करणारे असतील, त्यांच्यासाठी व्हॅक्सिन्स पण काय आलेली आहेत त्याची माहिती लोकांना तेवढी नाही आहे. आणि मी तर असं अर्थातच सरकारकडून अपेक्षा धरणार आहे की कॅन्सरसाठी त्यांनी एक व्हॅक्सिन वापरतायत, विशेषतः 13 वर्षाच्या पुढच्या मुलींसाठी. ते मुलांनाही वापरता येतं की जेणेकरून नंतर संसर्ग पती पत्नींचा आल्यावर कॅन्सरमुळे त्यांना त्रास होऊ नये. परंतु त्याच्यामध्ये फ्ल्यू आहे, हेपेटायटिस बी आहे, नागिन आणि कांजिण्यासारखे आजार आहेत, या सगळ्यामध्ये न्यूमोनिया आहे. याच्यासाठी सगळ्यासाठी आता व्हॅक्सिन बाजारामध्ये आलेली आहे. पण औषधांवरती खर्च होण्याच्या ऐवजी स्वच्छतेवरती आणि या संदर्भात आपण जर का खर्च केला असेल तेवढंच जबाबदारी जी आहे ते म्हणजे वेळेवरती आजारपणाला औषध घेण्याची की जेणेकरून इतरांना संसर्ग होणार नाही. आणि निर्मल ग्राम किंवा या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जसा आहे तसा पुरुष वर्गाचाही आवश्यक आहे. पर्यावरण आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. आणि म्हणून आता काय झालेलं आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध हे जसे आहेत की ज्याच्यामधून माणसाचा माणसाशी संवाद होतो, त्याचबरोबर पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश याचं सुद्धा पंचमहाभूतांचं सुद्धा अवमूल्यन होतं. पाणी खराब असतं, दूषित असतं, त्यामुळे आपल्या गावांमध्ये स्वच्छ पाण्याचे स्रोत असले पाहिजेत.
ते जर का नसतील तर मग जंतुनाशकं टाकली जातात त्याच्यामध्ये, होय. पण त्याचं एक ठराविक प्रमाण असतं. प्रमाण असतं. पण काही वेळेला आपल्या महानगरपालिकांचे जे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत त्यांच्या मेंटेनन्सचा विषय सुद्धा आपल्या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा असतो, तसंच आप म्हणजे पृथ्वीचं सुद्धा आपण बघतो की काही वेळेला खनिजं निघतात, काही वेळेला काही भेसळीचं पाणी जातं, त्याच्यामुळे जमीन दूषित झालेली असते. तर ह्या सगळ्यांच्या दुरुस्तीच्या बरोबर वायू प्रदूषण हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण वायू प्रदूषणामधून काही आजार पसरतात, विशेषतः व्हायरल. आज बघा अनेक जण भेटतात तर प्रत्येकजण सांगतो मला व्हायरल झालंय. तो व्हायरल झाले म्हणजे काय की एकमेकाचा संसर्ग एकमेकाला झालेला आहे आणि ती व्हायरस वेगाने पसरते. तर त्याच्यासाठी मग मास्क लावणं ज्या वेळेला ताप येतो किंवा संसर्गिक स्वरूप काही झालेलं असतं. सूर्यप्रकाश एका बाजूला वरदान आहे, पण आपण बघतोय अतिवृष्टी होते आणि अतिवृष्टी होते मग कपड्यांना काही वेळेला कुजल्यासारखा वास येणं किंवा त्याच्या दृष्टीने आपल्याला कशा प्रकारने काळजी घेता येईल हे बघण्याचा विषय असतो. आणि ह्या सगळ्या पर्यावरणीय याच्यामध्ये ना एक लक्ष्मी श्री सूक्त जे आहे त्याच्यात तिने म्हटलेलं आहे की काय काय धन आहे, तर धान्य म्हणजे पण धन आहे, दुग्ध म्हणजे पण धन आहे, जी झाडांची फुलं आली आहेत ही सुद्धा धन आहे. त्यामुळे धन म्हणजे फक्त पैशातलं धन नाही आहे. त्यामुळे पैसा म्हणजे स्वच्छता जी आहे किंवा प्रत्येक गोष्टी ज्या आपल्या जीवनाशी संबंधित आहेत, अगदी आपल्याकडे येणारी पालेभाजीसुद्धा धन आहे. तर मग पालेभाजीसुद्धा आपण खात असताना ती स्वच्छ धुवून आपल्याला वापरली पाहिजे, इथपर्यंत ते मुद्दे जाऊन पोचतात असं मला वाटतं. कामाच्या ठिकाणी, शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावीत अशा गोष्टींवरती कटाक्षाने लक्ष दिलं गेलेलं आहे. तर ह्याचे काय परिणाम जाणवत आहेत किंवा याच्याबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे? इथे मी अगदी नम्रतेने सांगू इच्छिते की विधान परिषदेची सदस्य म्हणून मी 22-23 वर्ष काम करते आणि उपसभापती म्हणून तर मी अनेक बैठका घेतल्या आणि त्याच्यामधला एक लँडमार्क म्हणता येईल असा निर्णय सरकारने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने घेतला जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी. आणि त्याच्यामध्ये पेट्रोल पंपांवरती जी स्वच्छतागृह आहेत महाराष्ट्रभर सगळीकडे, सख्यांसाठी सुद्धा मुद्दामून मी सांगेन, ती स्वच्छतागृह ही महिलांच्यासाठी सुद्धा खुली आहेत. त्यामुळे पेट्रोल भरलं किंवा तुम्ही डिझेल भरलं तरच वापरता येईल असं ते नाही आहे. शहरांमध्ये विशेषतः मोठ्या पेट्रोल पंपांना काही ठिकाणी तर त्यांनी बोर्ड पण लावलेले आहेत की दिस इज ओपन फॉर एव्हरीबडी टू यूज, सगळ्यांना वापरासाठी ते आहे. तर त्याच्यासाठी सरकारने एक GR काढला की आणि त्याला पेट्रोल आणि डिझेलचे जे डीलर्स असोसिएशन आहे त्यांनी पण सहकार्य दिलं आणि ते सहकार्य देऊन आता काही ठिकाणी अगदीच छोटी असतात स्वच्छतागृह तिथली किंवा त्याच्यात काहीतरी मुंग्यात झालेल्या असतात किंवा अस्वच्छ असतात, पण बऱ्याचशा मोठ्या पेट्रोल पंपांवरती स्वच्छतागृह सगळ्यांच्यासाठी खुली झालेली आहेत. दुसरं तुम्ही बघाल तर गेल्या 5 वर्षामध्ये जसे वेगवेगळ्या ठिकाणी बसेस जायला लागल्या, लोक वाहनाने प्रवास करायला लागले, तसं बहुतेक ठिकाणी लेडीजसाठी टॉयलेट अशी मोठी पाटी लिहिलेली असते की जेणेकरून महिला प्रवाशांना त्याचा उपयोग झालेला असावा. पण सरकारने जे कार्यक्रम घेतले त्याच्यात 2 मुद्दे लक्षात येत आहेत सगळीकडे. ते म्हणजे स्त्रियांच्या शरीरातल्या आयर्नची संख्या कमी असते, लोहाचं प्रमाण खूप कमी असतं, त्याच्यामुळे त्यांना डोळ्यावर अंधारी येणं किंवा चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं, झोपून राहावंसं वाटणं, अंग भरून येणं अशा गोष्टी ॲनिमियामुळे झालेल्या दिसतात. आणि बहुतेक भारतीय स्त्रियांचं रक्तामधलं लोहाचं प्रमाण कमी असतं. दुसरा विषय आहे कॅल्शियमचा. कॅल्शियम विशेषतः 20-22 वर्षापासून ते 40-45 पर्यंतच्या ज्या महिला आहेत, मग लॅक्टेशन पिरियड, बाळाला दूध देण्याचा विषय असेल, त्यांच्याबरोबर इतर महिलांच्या मध्ये सुद्धा कॅल्शियमची बऱ्याच वेळेला कमी असते. तिसरं म्हणजे त्या कमतरतेच्यामुळे परिणाम काय होतो की हातपाय दुखणं, लवकर फ्रॅक्चर्स होणं, थकल्यासारखं वाटणं, अकाली वृद्धत्व येणं, ह्या गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतात. एक महिलांच्या तोंडात शब्द असतो की माझ्याच्याने होतच नाही काही असं म्हणतात त्या, तशा झालेलं आपल्याला दिसून येतं. व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी कशामुळे, तर मुख्यतः उन्हात जाणं होत नाही. काही सुखवस्तू घरामधल्या स्त्रिया किंवा फक्त ऑफिस टू घर आणि घर टू ऑफिस करतात, त्यांना व्हिटॅमिन डी न मिळाल्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो. दुसरे हिमोग्लोबिनची पण कमतरता भारतीय महिलांमध्ये, म्हणूनच लोह आणि हिमोग्लोबिन याचा एक परिणाम झालेला दिसतो. याखेरीज स्त्रियांच्यामध्ये मोठे आजार आहेत ते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा. तर त्याच्यामध्ये स्वतःच्या शरीराला काही त्रास झालाय हे लपवण्याची प्रवृत्ती बऱ्याच वेळेला असते. मला काय झालंय, मला काय होणार नाही, मी चांगली ठणठणीत आहे. पण काही तपासण्या ज्या आहेत त्या अगदी वयाच्या 25 नंतर सातत्याने करून घेणं, दरवर्षी एकदा, निदान 2 वर्षातून एकदा करून घेणं गरजेचं आहे.
की ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी तर जी टेस्ट आहे ती 3 वर्षातून एकदा केली तरी चालू शकते. परंतु साधी टेस्ट आहे की अगदी 2 मिनिटांमध्ये कुठे इंजेक्शन न देता अंतर्गत भागामधून तपासून ते स्राव तपासायला पाठवतात आणि लगेचच कळतं की काही कॅन्सरचा धोका आहे किंवा कसं. विशेषतः मासिक पाळी गेल्यानंतर सुद्धा हा धोका जास्त वाढलेला आपल्याला दिसून येतो. या आजारांच्या खेरीज हळूहळू डायबिटीस, आणखीन हृदयरोग यांचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतं आहे. आणि याला एक कारण आपली बैठी जीवनशैली आणि ज्या प्रकारचे पदार्थ येत आहेत बाजारात त्याचं पूर्वी दिवाळी फक्त दिवाळीत असायची, आता आपले 12ही महिने दिवाळी चालू असते. पण मला इथे मोदी साहेबांचा एक विशेष उल्लेख केला पाहिजे की जो आपल्या आरोग्याशी अतिशय संबंधित आहे. आणि मी तर म्हणेन की खरोखर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या या भूमिकेने डोळे उघडता येतील असं केले त्यांनी. ते म्हणजे श्रीधान्य किंवा मिलेट्स, म्हणजे बाजरी, ज्वारी ह्याच्याबद्दलचं भरडधान्य. ती भरडधान्य मला आठवते की पूर्वीचे अनेक जे अभ्यासू पत्रकार होते, वरुणराज भिडेंसारखे वगैरे, ते सांगायचे की उलट तुम्ही ज्वारी बाजरीच खाल्ली पाहिजे. पण आजच्या घडीला ज्वारी बाजरी ही गव्हाच्या ऐवजी वापरून ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे आणि या भरडधान्यांचा उपयोग केल्यामुळे हळूहळू आपल्याला त्याचा परिणाम एकूण आरोग्यावरती सुद्धा झालेला दिसेल की त्याचा उपयोग जर का व्हायला लागला तर. मी आज पाहते की फ्लाईट्समध्ये किंवा बाजारामध्ये आपल्या सख्यांनी केलेली हजारो उत्पादनं आलेली आहेत की ज्याच्यामध्ये उपमा जो फक्त गव्हाचा व्हायचा आणि त्याच्यामुळे शरीरावरती थोडेसे ज्यांना खूप ऑलरेडी शुगरचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना अजून काही त्रास आहेत त्यांना त्यामधून जे पोषण मूल्य मिळतं ते पोषण मूल्य जे आहे ते तेवढं हितकारी नसतं. आणि बाकीच्यांच्या संदर्भात ते ज्वारी बाजरी याचा उपमा खाल्ला तर इथपासून स्त्रियेच्या संबंधात आहे की आपलं आरोग्य प्रत्येकासाठी वेगळं करायचं. तर मग तुम्ही कुठे आहात स्वतः? मुलासाठी एक करायचे, मुलीसाठी एक करायचे, त्याच्यासाठी एक करायचे. तर मग एखाद्यास आपण स्वतःसाठी आरोग्याचा विचार करायला लागलो तर आपले पर्याय जे आहेत ते पर्याय सुद्धा प्रोटीन्स. आता पूर्वीचे लोक जे जेवण वगैरे करतात तर त्याच्यामध्ये बघाल तुम्ही शेंगदाणे असतात मूठभर आणि गूळ असं थोडासा असायचा. पण आता बायोलॉजिकल शेती, सेंद्रिय शेतीकडे पण शेतकरी वळत आहेत. ही पण खूप चांगली गोष्ट आहे. फक्त त्याचा प्रभाव लोकांच्या मनावर नाही आहे. त्यामुळे आज मजा करूया किंवा पार्टी करूया म्हटलं की माणसाच्या डोक्यात पहिलं पिझ्झा येतो. महिन्यातून एखाद वेळेला त्यांनी खाणं हा वेगळा विषय आहे. परंतु रोजच जीवनशैलीची जी आहे ती जीवनशैली भारतीय सरकारचा प्रयत्न जो चाललेला आहे ती कुठेतरी परत भारताला स्वतःची स्वतः गवसावी या दृष्टिकोनातून सरकार आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करतोय. आणि अन्न प्रक्रियेवरती निधी देण्यासाठी असे त्यासाठी सुद्धा जवळजवळ 4-5 हजार कोटीपर्यंतची तरतूद केंद्र सरकारने केलेली. आणि राज्य सरकारचं सुद्धा आपला जो कृषी विभाग आहे ते जी प्रदर्शनं भरवतं तिथे पाहिलं तर मला आठवतं की 4 वर्षापूर्वी तिथे जवसाचं बिस्किट म्हणतात असं कडकडीत मिळायचं. आज बाजारामध्ये राजगिरा, जवस अशी याची सगळ्याची बिस्किटं अतिशय उत्तम प्रतीची मिळायला लागली आहेत. आणि याला कारण या क्षेत्रामध्ये सुद्धा संशोधन सुरू आहे. आणि म्हणून आपण पारंपरिक गोष्टींच्या पलीकडे पोचलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं की जाहिरातींच्या प्रभावातून बाहेर काढलं पाहिजे स्वतःला. पुढची माहिती ऐकण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे आपल्याशी आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर संवाद साधत आहेत. नीलमताई, स्वच्छ भारत योजनेमध्ये राज्यांनी कसं योगदान दिलं याच्याविषयी पण थोडंसं सांगा ना. राज्याच्या योगदानामध्ये केंद्र सरकारने संपूर्णपणाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये ज्या घोषित केलेल्या आहेत त्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी ज्यांची जी जबाबदारी आहे त्या डिपार्टमेंट सगळे प्राधिकृत केलेले आहेत. आणि त्याच्यात त्यांनी 5 स्तंभ या सगळ्या कार्यक्रमाच्या मध्ये मानलेले आहेत. आणि त्याच्यात एक म्हणजे क्लिनलीनेस टार्गेट युनिट्स, म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छता केली जाते त्यांच्यामध्ये काही अद्ययावतपणा किंवा बदल कसे केले जातील त्यांच्यासाठी कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे जो महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांनी घेणं अपेक्षित आहे त्याला सुरुवात पण झालेली आहे. दुसरं आहे क्लीन पब्लिक स्पेसेस, म्हणजे सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. तिसरं आहे सफाई मित्र सुरक्षा शिबिर, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काही ठिकाणी पाहिलं असेल की त्याच्यातून जे गॅसेस येतात विशेषतः स्वच्छतेचे जे सगळे मॅनहोल्स आहेत किंवा तिथल्या पाईपमधून आणि ते काढताना लोक दगावतात. त्यामुळे या सफाई मित्रांना किंवा सफाई कामगारांना जेवढी आयुध पुरवायला पाहिजेत तेवढी पुरवली गेली पाहिजेत.
आणि त्यांची शिबिरं घेऊन त्यांना सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे. जीवाचा धोका त्यांचा नाही आहे तो त्याच्यात अधिक नियमितता. आता बघा मी बघते की काही शहरांमध्ये रात्रीच कचरा उचलायला सुरुवात झालेली आहे. तर ते महत्त्वाचं आहे, म्हणजे सकाळी सगळा कचरा जाण्याच्या पेक्षा. चौथं जे आहे ते स्वच्छ आणि हरित स्वरूपाचं पर्यावरण. आणि पाचवं जे आहे ते स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं. बऱ्याचशा लोकांची एक ज्याला आपण म्हणू की एक उदासीन आपल्याला भूमिका दिसून येते त्यामध्ये जे आहे ते. एकूण 11 डिपार्टमेंट प्राधिकृत त्यांनी केलेली आहेत वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये, की ज्याच्यात पंतप्रधान आवास योजना, अटल मिशन, आणखीन शहरात जलजीवन मिशन की ज्यांनी हा कार्यक्रम सगळा आखलेला आहे. तिसरं पंतप्रधान सहज बिजली घर योजना, वीज मिळाली पाहिजे लोकांना. चौथं उज्ज्वला योजना, निर्धूर चुली असतील तर पर्यावरणाचं पण रक्षण होईल आणि स्त्रीच्या डोळ्याच्या आरोग्याची पण काळजी घेणं शक्य आहे. आयुष्मान भारत, इथे मला असं वाटतं त्याच्यासाठी आरोग्याची कार्डं. आणि तुम्ही बघता की ऑक्युपेशनल हॅझार्ड्स म्हणजे कामाच्या ठिकाणी काही धोकादायक परिस्थिती असल्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावरती परिणाम होताना दिसतो. मग तिथे तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल. आता ऊसतोड कामगारांचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये त्यांना खूप त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेला गर्भाशयात ओटीपोटीवरती भार येतो आणि तो भार आल्यामुळे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याची प्रवृत्ती त्यांची जी असते, त्याच्यासाठी आता नोंदणी आणि पाहणी चाललेली आहे की कुठल्या कुठल्या महिला अशा धोकादायक परिस्थितीत आहे आणि त्या प्रत्येकीची आरोग्य तपासणी करून ती त्या दुसऱ्या जिल्ह्यात जेव्हा जाते त्या जिल्ह्यात सुद्धा तिची आरोग्य तपासणी झाली पाहिजे अशा सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत. आणि तसा हेल्थ कार्ड तिला आणि इतरांना सुद्धा देण्याचा प्रयत्न चालला आहे. तसंच कोळंबी सोडणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांच्या प्रश्नाकडे माझं लोकांनी लक्ष वेधलं की त्यांचं बोटं सगळी सालटी निघतात त्यांना त्यांच्या साफ करताना. तर त्याच्यासाठी काही इलेक्ट्रिक कोयता वगैरे दिला जातोय का काय. अर्थात आता त्याचे प्रयत्न चाललेले आहेत, प्रत्यक्षात ते झालेलं नाही आहे. परंतु अशा प्रकारच्या काही योजना ज्याच्यामध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल काम होऊ शकेल या दृष्टीने चाललेले. सगळीकडे शिबिरं मोठ्या प्रमाणात आरोग्याची चाललेली आहेत. त्याच्यानंतर जन आरोग्य योजनेच्या मध्ये आपण बघतोय की इन्शुरन्स लोकांना वेळेवर मिळाले पाहिजेत. आणखीन त्याच्यानुसार हॉस्पिटलला जायची त्यांना भीती वाटू नये. पण उलट पक्षी हे पण आहे की इम्युनायझेशन मिशन इंद्रधनुष म्हणून जे आहे तर त्याच्यात काय होतंय, काही वेळेला बरं करतो म्हणून उगाचच गरज नसताना सलाईन दिलं जाणं, काही चुकीचे जे डॉक्टर्स असतात तिकडून. काही वेळेला असंही होतं की औषधं स्पुरियस निघतात, म्हणजे औषधच निघतात. तिथेही FDA लक्ष आहे की आपल्याला खोटी औषधं मिळता कामा नयेत. आणि अगदी महत्त्वाचं तपासण्या, योग्य तपासण्या झाल्या पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा या योजनेच्या मध्ये, जन आरोग्य योजनेच्या मध्ये आपल्या हॉस्पिटल्समध्ये त्याची सोय त्यांनी केलेली आहे. वेळेवरती तपासणी झाली तर तापाचं निदान झालं, कुठला ताप आहे तर ती योग्य ती औषधं लवकर सुरू करता येतात आणि लवकर सुरू केली तर मनुष्य लवकर बरा झालेला दिसतो. त्याचखेरी स्वच्छता उद्यम योजना आणि बँक फायनान्सिंग याचा ॲक्सेस ठेवलेला आहे. आणि याखेरीज रोजगार हमीवरती बरेचसे मजूर जातात मजुरीसाठी, त्यांच्या आरोग्याच्यासाठी सुद्धा वन नेशन वन रेशन कार्ड आणि त्यांना सुद्धा आरोग्याच्या मध्ये सहभागी करून घ्यावं या दृष्टिकोनातून सर्वंकष प्रयत्न स्वच्छतेतून आरोग्याकडे आणि आरोग्याच्या कडून पर्यावरणाकडे अशा प्रकारचं वाटचाल चाललेली आहे. महिलांच्या दृष्टीने बोलायचं झालं तर सॅनिटरी नॅपकिन्सच्या प्रश्नाच्या खेरीज कॅन्सर आणि या सगळ्याबरोबर खरं तर ज्या माता होणाऱ्या स्त्री आहेत तर त्यांच्याबद्दलची काही एक नुसतीच आकडेवारी आली त्याच्यामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण पण कमी होतंय हे समोर आलेलं आहे तिथे. दुसरं घरामध्ये डिलिव्हरी करायला जन्मदर वाढलाय, मुलींचा जन्मदर वाढलेला आहे. त्यामुळे बेटी बचावचा उपयोग सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला झालेला दिसतोय. अर्थात अजून सुद्धा त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. समाजामध्ये आज सुद्धा मुलगा महत्त्वाचा असं वाटणारे कुटुंब आपल्याला खूप आहेत. मुलगा मुलगी दोघेही समान आहेत ही भूमिका पटवण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावसारखी मोहीम हाती घेतलेली आहे. पण या सगळ्या आरोग्य आणि याच्याकडे का परत जायची वेळ येते की आजसुद्धा बघा सिकल सेलसारखा आजार किंवा काही वेळेला जेनेटिकल डिफरन्सेसमुळे दृष्टीवरती होणारे परिणाम आणि काही ठिकाणी अशा प्रथा आहेत दुर्दैवाने की जिथे नात्यातच लग्न करून देण्याची प्रकार असतो आणि त्या गोष्टीमुळे अनुवंशिक आजाराचं प्रमाण खूप वाढतं.
तर या बाबतीमध्ये लोकांना माहीत नाही. बालविवाहाची मोठी समस्या आहे की ज्याच्यामुळे मुलींची लवकर लग्न होण्याचं प्रमाण आता जरी सरासरी वय 18-19च्या पुढे गेलं आहे की जे बालविवाहाचं वय पूर्वी 14-15 होतं ते 18-19पर्यंत आलेलं आहे. पण तरीसुद्धा काही भागामध्ये बालविवाहाचं प्रमाण होतं आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांच्यावरती जागृती होत असताना या सेवा सप्ताहात आरोग्याबरोबर जो सप्ताहावर भर दिलेला आहे तो समाजाचा सहभाग स्वच्छतेमध्ये असावा याकडे दिलेला आहे. हे पहा, मी अनेक वेळेला बघते की मोटारीतून जात असताना डस्टबिनमध्ये कचरा टाकण्याच्या ऐवजी रस्त्यावरती टाकून दिला जातो किंवा बरेचसे लोक थुंकतात रस्त्यावरती. तर माझी सगळ्यांना विनंती काय राहील की आपण ज्या मोटारीने जातो तर आपल्या घरात एक छोटी कचऱ्याची टोपली असते, तशी प्रवास करताना आपली एक छोटी डस्टबिन तयार केली पाहिजे आणि त्याच्यात तो कचरा टाकून घरी गेल्यावरती तो कचरा डस्टबिनपर्यंत पोचला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे अगदी ड्रायव्हर्स आहेत त्यांना आणि बाकीच्या सुद्धा बसमध्ये सुद्धा जात असताना लोक खातात आणि खाल्ल्यानंतर तिथेच ते सगळ्या वस्तू टाकून देतात. तर मी परदेशात अशी पद्धत पाहिली अनेक ठिकाणी की तिथे गेल्या गेल्याच ड्रायव्हर सांगतो की बाबा तुम्ही बसमध्ये खाताच येणार नाही. पहिली गोष्ट, आपल्याकडे बस सुरू झाली की पहिला खाद्यपदार्थ प्रोग्राम सुरू होतो. पण एवढं जरी टोकाला गेलं नाही तरी प्रत्येकाला एक छोटी बॅग दिलेली असते आणि स्वतःचा कचरा त्या बॅगेत टाकून जाताना डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. मी एक जपानला जेव्हा गेले तिथे मी पाहिलं की एक चिमटा असायचा माणसाच्या हातात आणि तो छोटा कागद असला तरी उचलून एका डस्टबिनमध्ये टाकत होता. दुसरं, स्वच्छतागृहात गेल्यावरती तिथे मी स्वच्छतागृहसुद्धा 4-5 प्रकारची पाहिली आणि त्या सगळ्या स्वच्छतागृहांच्या मध्ये सुद्धा ते व्यवस्थित वापरलं जातंय की नाही हे पाहिलं जात होतं. आपल्याकडे स्वच्छतागृहातल्या सेविकेने एखादी गोष्ट सांगितली तर महिला तिच्याशी वाद करायला लागतात. हे योग्य नाही आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांच्याशी आपण स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर गप्पा मारतो आहोत. नीलमताई, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि सार्वजनिक जीवनामध्ये स्वच्छता पाळण्याच्या दृष्टीने अनेक पावलं सरकार उचलतंय. प्लास्टिकचा वापर कमी करणं यासारखे उपाययोजना पण केल्या जात आहेत. तर ह्याच्याविषयी थोडं आणखीन माहिती द्या ना. मला असं वाटतं की स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण हा सगळा एक स्वतंत्र विषय नाही आहे. तर या सगळ्याचं एक असं जाळी किंवा शृंखला अशी आहे चांगली की ज्याच्यामुळे आपलं मानवी आयुष्य बांधलं गेलेलं आहे. आणि म्हणून एक शब्द मी सगळ्यांसाठी परत सांगते, एखादेच तुमच्याकडून कार्यक्रम झालेही असतील यावरती, तो सगळ्यांनी नेटवरती जाऊन बघावा ज्यांना, कारण आजकाल ग्रामीण स्त्रीच्याकडे पण हातामध्ये मोबाईल असतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट, आणि 2015 पासून याच्यावरती चर्चा सुरू झाली. हवामान बदल, आपत्ती एवढ्या येतात आणि संपूर्ण जगाची उष्णताचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्याचा संबंध कशाशी आहे तर 17 उद्दिष्टांशी त्याचा संबंध येतो. आपली शहरं सुरक्षित झाली पाहिजेत, नागरी व्यवस्था झाली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था, शिक्षण, भुकेपासून मुक्तता. आज आपण बघतो की भीक मागणारी मुलं आजही आपल्याला ठिकठिकाणी दिसतात किंवा काही लोक आपल्याला कुठेही गेलं तर पैसे किंवा जेवण मागत बसलेले दिसतात. तर त्यामुळे यातली बरीचशी उद्दिष्ट ही स्त्रीच्या भावविश्वाशी निगडीत आहेत जास्त. हो, आणि त्यातलं 5व्या नंबरचं जे उद्दिष्ट आहे ते जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं आहे. दुसरं आपल्याला एक वाटेल की जल, जंगल, जमीन यासारख्या गोष्टींच्या बरोबर पाण्याखालचं जीवन म्हणजे पाण्याच्या खाली आता नुकतीच केंद्र सरकारने एक वर्षापूर्वी विशेष म्हणजे भगिनींना सांगायला हरकत नाही ज्या समुद्रकिनारी वगैरे राहत आहेत त्यांनी शेतीचा दर्जा मत्स्यशेतीला दिलेला आहे. होय होय. म्हणजे मग त्याच्यात जर का काही नुकसान झालं तर त्याला ते शेतीप्रमाणे नुकसान भरपाई देणार. हा एक लँडमार्क निर्णय आहे, कारण नाहीतर आमच्या कोळी बांधवांना काहीच त्याचा फायदा मिळत नव्हता किंवा जे नद्यांच्या काठी कलिंगड लावणारे किंवा मत्स्यशेती करणारे लोक आहेत त्यांना. तर यासारख्या बरोबर परराष्ट्र नीती, परदेशाचं कोऑपरेशन, आज आपण किती म्हटलं तरी जगातलं एकमेकांशी सहकार्य चाललेलं असतं. आपण लहान मुलाचं खेळणं जरी पाहिलं तरी त्याच्यातले काही भाग जे असतात ते दुसऱ्या एखाद्या देशातून बनलेले असतात किंवा आपल्या देशात बनलेले भाग दुसऱ्या देशात जोडलेले असतात. त्यामुळे परस्परांशी असणारं सहकार्य आणि मैत्रीची भावना. तर या सगळ्या 17 उद्दिष्टांच्या मध्ये आपल्याला दिसेल की आरोग्य, पर्यावरण, हवामान बदल, शिक्षण आणि आमच्या शहरातलं जीवन या सगळ्याचा जवळचा संबंध आहे. आणि म्हणून घनकचरा व्यवस्थापन कसं करायचं याच्यात तंत्रज्ञान फार महत्त्वाचं आहे.
खरं. दुसरं आपली जीवनशैली जी बदललेली आहे त्याच्यामध्ये आर फार महत्त्वाचा आहे. चंगळवाद एवढा झालेला आहे की आपल्याकडे पूर्वी बघा तुम्ही एखादी गोष्ट बिघडली तर कोणीतरी म्हणायचं मी स्क्रू बदलून देतो, किंवा एखादं साडी फाटली तर बायका घरामध्ये म्हणायच्या की त्याचं दुपटं होईल म्हणून त्याची साडी ठेवलेली असायची. तर त्याच्यामध्ये आरमध्ये रिपेअर म्हणजे दुरुस्ती केली पाहिजे त्याची. दुसरं जे आहे ते रियूज, आपण ते परत त्याचा उपयोग करू शकतो का त्याच्यासाठी म्हणून. तिसरं जे आहे ते रिसायकल, की त्याच्यामध्ये आपण परत त्याचं कशा पद्धतीने रिसायकल करू शकतो किंवा उपयोग होऊ शकतो का, किंवा रिजनरेशन. तर आता इतका मोठा प्रश्न इंडस्ट्रीजच्या दृष्टीने, जेव्हा औषधांचा साठा खराब होतो एक्सपायरी डेट, त्याचं काय होतं याचा आपण कधी विचार करतो का. तर तो जर का पाण्यात टाकला तर पाणी प्रदूषित होईल. मग शेवटी अनेक वेळेला असा उपयोग केला जातो की जमिनीत मोठे मोठे खड्डे घालून ती औषधं पुरून टाकली जातात, पण त्याचा अप्रत्यक्षरित्या काय परिणाम होत असेल हे आपल्याला माहीत नाही आहे त्या औषधांचा. किंवा आज तुम्ही बघाल तर काही भागामध्ये पाणी पूर्णच्या पूर्ण गावाचं प्रदूषित होतं, किंवा जमीन प्रदूषित होते आणि त्याच्यामुळे आणि जमीन प्रदूषित झाल्यामुळे पाणी प्रदूषित होतं. अशी सुद्धा उदाहरणं दिसतात. अजून मोठा विषय झालाय ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामान बदलामुळे, आणि तो म्हणजे सारख्या येणाऱ्या आपत्ती, अवकाळी पाऊस, सगळा मोसम बदललेला आहे 1 महिन्याने. ज्या वेळेला मोहर येणार तो मोहर फुलतो आणि परत गळून जातो. तर त्या महिला ज्या आहेत, आता आमचे अरुण शिवकर म्हणून सहकारी आहेत, त्यांनी रायगडमध्ये आदिवासी जवळजवळ 10,000 महिलांना जमिनीचे पट्टे, मुलगा आणि मुलगी दोघांच्या नावानं, पती पत्नीच्या नावानं दिलेले आहेत. तर तिथल्या ते शेतकरी बायका सांगत होत्या की आम्ही ते लिहून ठेवतो काय काय फुलपाखरं सुद्धा याच्या वेळा बदललेल्या आहेत. तर हे मी सगळं का सांगते की याचा मग आपल्या आयुष्यावर परिणाम होत नसेल का, आपल्या आरोग्यावर परिणाम होत नसेल का. आपण उन्हामध्ये 4 तास रणरणत्या प्रवास करून आलो की आपल्याला जो शारीरिक बदल जाणवतो तो बदल हजारो लोकांना जाणवतोय. आणि म्हणून या सगळ्या विषयाच्या मध्ये पर्यावरणाच्या संदर्भातली जागृती फक्त नाही, तर आज आमच्या मोठ्या शहरांमध्ये मी कौतुक करेन, काही शहरांच्या मधले पुणे आहे, मुंबई आहे, त्यांनी त्यांच्याच वॉर्डमधला कचरा यंत्राने डिझेलमध्ये पर्यावरण करता येईल अशा पद्धतीची मशिनरी काढलेली आहे. उद्योजक बरेचसे प्रयत्न करतायत की ज्याच्यामध्ये आपल्याला करता येईल काम. दुसरं याचा परिणाम काय होतोय, केंद्र सरकारने अजून एक योजना काढली की धान्य जी आहेत ती टिकवून ठेवण्यासाठी गोदामं मोठ्या प्रमाणात शीतगारं करायची, की जेणेकरून त्यांचं धान्य, त्यांची फळं दीर्घकाळपर्यंत टिकू शकतील त्यामध्ये जे आहेत ते. हे सगळं करत असताना दुसरीकडे काय होतंय की अचानक खूप पाऊस पडतो. तर मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं पाहिलं की आता त्यांनी छोटे छोटे मंडप उभे करायला सुरुवात केलेली आहे की जेणेकरून ती फळं त्यांची त्याच्यातली टिकावीत म्हणून. आता ह्या सगळ्यामध्ये शेतकरी सुद्धा एकत्र येत आहेत. तर आपल्याला ह्या सगळ्या एकत्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा विचार केला पाहिजे. आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्याला असं दिसतंय, पण त्याच्यासाठी आमच्या गृहिणींची फार मदत गरजेची आहे. थोडं काही झालं की लगेच फेकून द्या, दुसरं करा, त्याच्याऐवजी आपण त्याचाच उपयोग काही करू शकतो का. त्या दृष्टिकोनातून आमच्या पूर्वीच्या महिला तुला दिसत असेल, आठवतात मला, की त्यांच्या हातामधली जी कला होती की छोटे छोटे करून गोष्टी त्या वापरत होत्या. मी आता सोलापूरच्या सुद्धा काही उद्योजकांचं बघते की मी फुलं देत नाहीत, ते तिथे गेले की सोलापुरी टॉवेल्स जे छोटे छोटे असतात त्याचे बुके करून देतात. त्यामुळे सगळीकडे फुलं अशी वाया घालवायची आपण, त्याच्याऐवजी ती फुलांच्यामुळे मार्केट मिळतं लोकांना खरं आहे, परंतु यामधून सुद्धा त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं मला वाटतं. की ज्याचा रियूज आणि रिसायकलचा उपयोग आपण जर का केला तर त्याच्यामधून गृहिणींचे पैसेही वाचतील. दुसरं स्पर्धा आणि चंगळवाद, तिच्याकडे हे आहे म्हणून मी घेतलेलं आहे. मला विशेषतः उच्च मध्यमवर्गाने जे वेल टू डू लोक आहेत त्यांच्या घरामध्ये, म्हणजे उदाहरण म्हटलं कमीत कमी 3 बेडरूम्स आहेत, अशा महिलांसाठी मी खास बोलणार आहे 1 मिनिटं. आणि त्यांना माझी विनंती राहणार आहे की आवश्यकता नसताना मार्केटिंग नका करू, कारण पटणार नाही कोणी, पण शेवटी असं आहे की गरज नसताना सामान कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतोय. इतकं चंगळवाद म्हणजे गरज नसताना या सगळ्या गोष्टींचा जो हव्यास केला जातोय, पण त्याच्यात जीवन जगत असताना जेवढं तरी केलं पाहिजे की आपल्या आरोग्यावर परिणाम होईल एवढ्या तरी गोष्टी कारण नसताना घरामध्ये आरोग्याला हानिकारक तरी आणणं गरजेचं नाही. ज्याची हानी पोचणार नाहीये तेवढी करायला हरकत नाहीये. दुसरं मी एक म्हणेन की ह्या विषयाकडे फार लक्ष जात नाहीये पर्यावरणाच्या, त्याच्यामध्ये ते म्हणजे आपल्या साडी व्यवसायाचं काय होतंय ते. हजारो विणकर आज अवलंबून आहेत त्याच्यावरती, आणि त्यामुळे आपण जेव्हा आपली वेशभूषा बदलतोय काय हरकत नाही, प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, पण त्याच्यामध्ये आपण जे सूत वापरतोय ते निदान भारतामध्ये घडलेलं असावं, आणि त्याच्यातली व्हरायटी, त्याच्यातलं रंगकाम
मी पटण्याला पाहिलं, भुवनेश्वरला पाहिलं, आपल्या महाराष्ट्रातल्या पैठणीचं पाहिलं, तर डोळे दिपून जावेत इतकं त्यांचं काम आहे. तर मग अशा वेळेला आपण काय आपलं म्हणजे वस्त्र काय वापरतो याच्याशी सुद्धा पर्यावरण आणि स्वच्छतेचा संबंध येतो असं मला वाटतं. खरं. नीलमताई, ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी आरोग्य सुविधांची वानवा असते किंवा कमतरता असते, तर त्या दृष्टीने सरकारने काय काय पावलं उचललेली आहेत याच्याविषयी थोडं आपल्या मैत्रिणींना सांगा ना. महत्त्वाचं म्हणजे आता तर स्वास्थ्याचा पंधरवडा चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 30-40 प्रकारच्या तपासण्या या मोफत होत आहेत. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम किंवा रक्त तपासणी, कॅन्सरची तपासणी, या तपासण्या जशा आहेत त्याच्या ज्या गर्भवती माता आहेत त्यांच्याबरोबर तर अंगणवाडी शिक्षिका काम करतच असतात, परंतु त्यांनासुद्धा एक योग्य त्या पद्धतीने. दुसरं म्हणजे हल्ली पत्नीबरोबर पतीला पण समुपदेशन करतात. म्हणजे पतिराजांना सुद्धा कळावं की मुलांचं संगोपन कसं करायचंय. त्या मी जे विचारलं तर पण त्याचं पालन झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून शासनाने आता जो पंधरवडा घेतलेला आहे त्याच्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल जी ग्रामीण रुग्णालय आहेत तिथे स्वतः प्रकाश आबिटकर त्यांनी स्वतःच मला सांगितलं, आमच्या कार्यक्रमात आले होते स्त्री आधार केंद्राच्या, की आरोग्यविषयक संवेदनशीलतेने कार्यक्रम घेण्याकडे आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मग बेटी बचाव बेटी पढाओ असेल किंवा कॅन्सरच्या तपासण्या असतील, चष्म्याच्या तपासणी असतील, ऐकू येण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा लोकांना आपल्याला ऐकू कमी येतं हे कळत नाही, म्हणजे वृद्धत्वाचे सुद्धा काही आजार असतील. महिलांच्या प्रसूतीपूर्व तपासण्यांचं प्रमाणही पूर्वी कमी होतं. तर त्या सगळ्या बाबतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बरोबर त्यांना तो सप्ताह देण्यामध्ये आलेला आहे. दुसरं मी एक सांगेन की महिलांना काही काही आजारासाठी त्यांची आधार कार्ड किंवा हे लागतात, तर त्याच्यासाठी समाधान शिबिरं मला योगेश कदम आणि त्यांनी अर्थात चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांनी महसूल विभागातर्फे तो कार्यक्रम घेतलेला आहे की जी कागदपत्र लागतात, आता उत्पन्नाचा दाखला लागतो, आधार कार्ड लागतं किंवा निवासाचे दाखले लागतात, आणि सरकारने हे पण जाहीर केलेलं आहे की आता घरं आणि जमिनी पती पत्नी दोघांच्या नावाने केली जाणार आहेत. तर ह्या समाधान शिबिरांच्या मधून आरोग्यविषयक जी कागदपत्र लागतील ती सुद्धा ते मिळवू शकतात. कारण काय काही वेळेला तर मुलांच्या जन्माचाच दाखला नसतो, तर त्यामुळे तो अशा गोष्टींच्या बरोबर ही जी सगळी शिबिरं चालली आहेत त्या शिबिरामध्ये जे दिसेल की बाबा यांना हे आजार आहेत, तर त्या आजारांची मदत करण्यासाठी सुद्धा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फाउंडेशन आणि मुख्यमंत्री सहाय्य निधीचं काम चाललेलं आहे. त्याच्यातून बऱ्याच जणांना, अगदी छोट्या बाळांना पण काही वेळेला कॅन्सर निघतो, तर त्याच्यासाठी सुद्धा मदतीचं कार्य सातत्याने चाललेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 500 कोटीपर्यंतची मदत आत्तापर्यंत मुख्यमंत्री निधीतून सगळ्यांना पोचलेली आहे. त्याखेरीज कॅन्सर हॉस्पिटल जिथे आहेत त्यांची मोफत शिबिरं चालू आहेत. काहींनी फिरत्या व्हॅन्स घेतलेल्या आहेत. मी स्वतः तर दिलेलीच आहे, परंतु कार्डियाक ॲम्ब्युलन्स बऱ्याच जणांनी दिलेले आहेत. आणि या 108 नंबरच्या बरोबर या ठिकाणी 112 नंबर पण आहे पोलिसांचा आहे तो, की जिथे कुठे वाटेल लोकांना की काही आम्हाला मदत पाहिजे तर तिथे ती मिळू शकते. परंतु आरोग्य तपासणीच्या मध्ये मी असं म्हणेन की तपासण्या करून घ्यायच्या असतील तर त्याच्यामध्ये महात्मा फुले योजना आहे की ज्या महात्मा फुले योजनेमध्ये ज्यांची कमी ताकद आहे आर्थिक, त्या सगळ्यांचा समावेश होऊ शकतो. आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 100च्या वर आजार आता त्याच्यात गेलेले आहेत. म्हणजे सांगायला हरकत नाही की दाताची तपासणीपासून ते आपल्या शरीराचा पूर्ण विचार केला तर जवळजवळ प्रत्येक शरीराबद्दलच्या अवयवाबद्दलच्या तपासण्या त्याच्यात असतात. त्याच्यामुळे कुणी घाबरून जायचं कारण नाही की मला आता अमुक गोष्टीचा आजार झालाय म्हणून आम्ही केलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे. पण महत्त्वाचं असं की आपल्याला बरं आहोत की नाही याचा सुद्धा मेडिकल चेकअप गरजेचा असतो. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेकांनी त्याची पण व्यवस्था हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक शहरामध्ये करून दिलेली आहे. पण ज्यांना शक्य असेल थोडंफार स्वतःचे पैसे खर्च करणं तर या तपासण्यासुद्धा 500 रुपयाच्या आतमध्ये आहेत बऱ्याचशा, रक्ताची तपासणी आणि ह्या ज्या आहेत त्या. तर त्यानुसार आपल्याला काय शक्य आहे आणि काय योग्य वाटतंय तर आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी आपण स्वतःच घ्यायला पाहिजे आणि आरोग्याची आणि परिसराची काळजी आपण सर्वांनी मिळून एकमेकाची घ्यायला पाहिजे. हा त्याच्यातला मला महत्त्वाचा भाग वाटतोय. नीलमताई, युवा वर्गाची पण याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे असं मला वाटतं. आणि आपण बघतो की गड किल्ल्यांची सफाई असेल, समुद्र किनाऱ्यांची सफाई असेल, असे काही युवक संघटना यामध्ये खूप पुढाकार घेतात.
तर या दृष्टीने त्या आणखी काय याच्यात योगदान देऊ शकतात अशा मोहिमांमध्ये? एकदा त्यांचं मी पहिलं गोष्ट म्हणजे फार अभिनंदन करीन की त्यांनी अशामध्ये पुढाकार घेतलेला आहे. पण जेवढ्या ठिकाणी त्या जातात त्या ठिकाणी काही समाजातल्या अपप्रवृत्ती पण आपल्याला दिसतात की त्या अपप्रवृत्ती तिथे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकून देणं, व्यसनं करणं, काहीतरी लिहून ठेवणं, अशा गोष्टी करत असतात. तर आता ह्या दुर्ग किल्ल्यांच्या संवर्धनासाठी युनेस्कोच्या मदतीने जवळजवळ 12 ठिकाणचे किल्ले संरक्षित होणार आहेत. पण त्याचबरोबर तिथले जे तहसीलदार असतात लोकल, त्यांच्यावरती जबाबदारी असते की तिथली ती व्यवस्था नीट आहे की नाही पाहणं. तर त्यांनी तिनं जर का काही त्रुटी दिसल्या त्याच्यात किंवा एखादी गोष्ट चुकीची दिसली तर त्यांनी ती त्यांच्यापर्यंत लेखी पोचवली पाहिजे, संबंधितांकडे पोचवली पाहिजे असं मला वाटतं. दुसरं मी त्यांना असं म्हणेन की तिथे जे जातात तर अनेक ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, त्या ठिकाणी फॉरेस्टच्याच अंडर आहेत काही ठिकाणी. तर मध्यंतरी मी एका एक्झिबिशनला गेले तर त्यांनी वनांचे अनेक प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये घन वन असणं, देवराई असणं, आमराई असणं आणि त्याचबरोबर औषधी झाडं लावणं. त्यामुळे त्या त्या ठिकाणी आपण कुठली झाडं लावली पाहिजेत याच्याबरोबर त्यांनी वन विभागाच्या बरोबर जर का समन्वय ठेवला तर त्यातून एक चांगल्या प्रकारचं उदाहरण होईल. लातूर उस्मानाबादमध्ये जो भूकंप झाला धाराशिवच्या इथे, तर 2014 पर्यंत तिथे सगळे तसेच पडलेले होते. घरं उद्ध्वस्त जी झाली, नवीन घरं बांधली गेली पण जुनी घरं तशीच पडली होती. मग मी त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणखीन वनमंत्र्यांना पत्र देऊन विनंती केली की ही जी भग्न घरं पडली आहेत ती सगळी हलवून राडारोडा तिथे उद्यानं करूया का. आणि त्यानुसार आज लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी आणि बऱ्याचशा गावांमध्ये 20-22 ठिकाणी अशी उद्यानं वन विभाग करतो आहे. म्हणजे अशी सुद्धा उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी लोक स्वतःहून तिथे उद्यानांचा उपयोग करू शकतील. म्हणजे स्वयंसेवी संस्था पण याच्यामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात. नक्कीच. त्यामुळे सर्वत्र सुखीनं संतु सर्वे संतु निरामया. तर निरामय म्हणजे आरोग्य असणं आणि आरोग्य निरोगी असलं आपण की सुखी होतो माणूस. या दृष्टीने आयुष्याचं आयुर्मान पण वाढतं आहे हे आपल्याला दिसतंय आता लोकांचं की कोविडच्यामुळे 5 वर्ष आपण मागे आलो होतो पण पुढच्या काळामध्ये ते सुद्धा आपल्याला दिसतंय. दुसरे काही शब्दांची आपल्याला परत एकदा ओळख झाली ते म्हणजे शेजार धर्म. कोविडच्या काळामधून आतापर्यंत प्रत्येकजण म्हणत होता की आम्ही बरं, आमची मुलं बरी, त्याच्या पलीकडे जाऊन शेजार धर्म सुद्धा असतो याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे हा पंधरवडा म्हणजे फक्त पंधरवडा नाही आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की मोदी साहेबांनी शाश्वत विकासाची उद्दिष्ट जी जोडलेली आहेत ती सगळी आपण स्वतःच्या हितासाठी अंमलबजावणी करणं आणि त्यासाठी सगळ्यांनी सामूहिक काम करणं. एकटा माणूस जगू शकत नाही. आपण किती सुस्थितीतले असलो तरीसुद्धा समाजाशी आपण जोडलं पाहिजे आणि ज्यांना गरज आहे जी त्याप्रमाणे त्या वृद्धसुद्धा लोकांना मदत करणाऱ्या काही यंत्रणा असतं, सोयीच्या गोष्टी असणं, फसवणूक टाळली जाणं आरोग्याच्या नावाने याच्यासारखे. नाहीतर अमुक लोक हात लावतो अंगाला आणि लगेच तुम्हाला बरं व्हाल, तुम्ही आजार बरा होईल. तर अशा ज्या गोष्टी असतात तर त्याच्यापासून सुद्धा दूर राहणं फार गरजेचं आहे. कारण जो कॅन्सरग्रस्त असतो तर ताबडतोब हॉस्पिटलपाशी 4-5 लोक घुटमळत असतात की आमच्या बाबांना भेटा, आमच्या माणसाला भेटा. तर त्यामुळे अंधश्रद्धा दूर करणं हा सुद्धा आरोग्याच्या मधली महत्त्वाची पायरी आहे असं मला वाटतं. या निमित्ताने आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? मला साधा एक आधी संदेश वाटतो की श्रमाला प्रतिष्ठा द्या. आपल्या घरात आसपास ज्या महिला कष्टकरी करतायत, श्रम करतायत, त्यातल्या काही जणी काही वेळेला रागवतात, काही बोलतात गोष्टी, पण त्यांचा श्रम पण महत्त्वाचे आहेत. त्या जे स्वच्छता करतात त्याच्यामुळे समाजावरती अण्णाभाऊ साठे शाहीर यांनी सांगितलं होतं की पृथ्वी जी आहे ती नागाच्या डोक्यावरती पेललेली नसून श्रमिकांच्या तळहातावरती पेललेली आहे. आणि त्याच्यामुळे सख्यांना मला सांगायचं की तुम्ही स्वतः ते श्रमाचं काम करत असाल तर त्याची प्रतिष्ठा स्वतःच्या मनात ठेवा. समाज काय म्हणतोय त्याच्यापेक्षा हे काम जे करतोय ते किती महत्त्वाचं आहे त्याची जाणीव स्वतःकडे ठेवा. आणि म्हणूनच गाडगेबाबा असतील, महात्मा गांधी असतील किंवा आता मोदी साहेबांनी असतील, जो झाडू हातात घेतलेला आहे आणि आपल्याला आठवत असेल की दिवाळीच्या वेळेला आपण झाडूची पूजा करतो. म्हणजे झाडू म्हणजे कमी प्रतीचा नाही आहे, त्याच्यामध्ये अलक्ष्मीला दूर करण्यासाठी लक्ष्मीचं साधन म्हणून आपण झाडूकडे पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की स्वच्छता करण्यासाठी आपण स्वच्छता करूया, पण ती स्वच्छता करत असताना स्वतःच्या मनाची पण स्वच्छता करून मनातले अमंगळ द्वेषभावनेचे विचार काढून टाकले पाहिजेत. आणि दुसरं, आपण स्वच्छता केली म्हणून त्या स्वच्छतेचा अहंकार करायचा नाही. बाकीच्यांना पण एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधलंच एक मोठं प्रसिद्ध वाक्य आहे की नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. म्हणजे कुणालाही मागे सोडायचं नाही आहे, सगळ्यांना या प्रवाहात आपल्याला सामील करून घ्यायचं आहे. असाच या सेवा पंधरवड्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. नीलमताई,
आज तुम्ही तुमच्या व्यग्र दिनक्रमामधनं वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मैत्रिणींशी खूप अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधलात, मनमोकळेपणाने छान माहिती दिलीत, त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे तुमचेही मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. you